जे माज करतात त्यांचा माज उतरल्याशिवाय शांत बसणार नाही. अखिलेश शुक्ला आणि त्याच्या पत्नीने मराठी माणसाचा अपमान होईल असा उल्लेख केला आणि त्यातून संतापाची लाट लोकांमध्ये निर्माण झाली. शुक्ला हा MTDC मध्ये काम करणारा व्यक्ती आहे. त्याच्या पत्नीवर देखील गुन्हा दाखल झाला असून त्याच्यावर निलंबनाची कारवाई सुरू झाली आहे. असं म्हणत आज अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसाला मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लावर कारवाई केल्याची माहिती दिली. कल्याणमध्ये मराठी माणसाला मारहाण झाल्यानंतर हे प्रकरण राज्यभरात चांगलंच तापलं. कल्याणमध्ये घडलेल्या या घटनेबद्दल विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. मराठी माणसाला मारहाण झाल्याचा मुद्दा हिवाळी अधिवेशनातही गाजला. त्यानंतर या प्रकरणात आरोपी असणारा अखिलेश शुक्ला याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण अखिलेश शुक्ला ही घटना घडल्यापासून फरार होता. शुक्रवारी दुपारी अखिलेश शुक्लाने पोलिसांकडे आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस या प्रकरणाची पुढील चौकशी करत आहे. पण कल्याणमध्ये मराठी माणसाला मारणारा हा अखिलेश शुक्ला आहे कोण? फसवणुकीपासून मारहाणीपर्यंत त्याच्यावर आरोप काय आहेत? पाहूया त्या व्हिडिओतून. नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू. कल्याण पश्चिम मध्ये योगीधाम परिसरात अजमेरा हाईट्स ही सोसायटी आहे. या हाय प्रोफाईल सोसायटीत अखिलेश शुक्ला आणि त्याची बायको गीता शुक्ला राहतात. त्यांच्या शेजारी अभिजित देशमुख आणि विजय कळविकटे ही दोन कुटुंबही राहतात. बुधवारी रात्री गीता शुक्ला यांनी घराबाहेर धूप लावला होता. त्या धूपच्या धुराचा शेजाऱ्यांना त्रास होत होता. याबाबत शेजारी कळविकटे यांच्या आईने शुक्ला याला टोकलं होतं. यावरून त्यांच्यात वाद झाला. या भांडणात देशमुख बंधूंनी मध्यस्थी केली. त्यानंतर हा वाद शांत झाला. पण थोड्या वेळाने शुक्लाने बाहेरून 10 ते 12 जणांना बोलावून घेतलं. रॉडने, सायकलने देशमुख बंधूंना त्या लोकांनी मारहाण केली. तसंच मराठी लोक भिकारडे असं हिनवत शुक्लाने देशमुख आणि कळविकटे यांना लोखंडी रॉडनं बेदम मारहाण केली. त्यात अभिजित देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, तर कळविकटे, धीरज देशमुख हे जखमी झालेत. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जातोय. मुंबईतच मराठी माणसाला मारहाण झाल्यानं राज्यातील राजकीय वातावरणही तापलंय. यात आता अखिलेश शुक्ला याच्याबाबत नवनवीन माहिती समोर येते. मराठी माणसाला मारहाण करणारा अखिलेश शुक्ला सोसायटीतला वादग्रस्त माणूस असल्याचं बोललं जात आहे. अखिलेश शुक्ला सोसायटीतल्या मराठी माणसांना त्रास देतो म्हणून त्याच्यावर अनेकदा आरोपही झाले आहेत. शुक्ला MTDC म्हणजेच महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये अकाउंट मॅनेजर म्हणून काम करतो. MTDC मध्ये कामाला असला तरी अखिलेश शुक्ला त्याच्या खासगी गाडीवर अंबर दिवा लावून फिरायचा. फक्त एवढंच नाही तर अंबर दिव्यासोबतच अखिलेश शुक्लाने त्याच्या गाडीवर महाराष्ट्र शासन नावाची पाटी लावल्याची माहितीही समोर येते. त्याचे फोटोजही व्हायरल होत आहे. अखिलेश शुक्ला कल्याणमधला अजमेरा हाईट सोसायटीत राहतो. तिथं राहणाऱ्या त्याच्या शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तो सोसायटीतल्या लोकांना मी IAS अधिकारी आहे असं सांगायचा. सोसायटीतल्या नागरिकांना माझे CMO कार्यालयापर्यंत कॉन्टॅक्ट्स आहेत असं सांगून त्यांच्यावर शुक्ला अरेरावी करायचा अशीही माहिती आता मिळत आहे. तसंच मी कोणाचा खून केला तरी माझं कोणी वाकडं करू शकत नाही अशी अरेरावी त्यांनी सोसायटीमधल्या लोकांवर केल्याचा आरोप धीरज देशमुख यांनी केला आहे. धूपबद्दल झालेल्या वादानंतर अखिलेश शुक्लाने गुंड बोलावून मारहाण केल्यानंतर या प्रकरणाची तक्रार द्यायला जेव्हा सोसायटीतील लोक पोलीस स्टेशनला गेले होते तेव्हा शुक्लाचे गुंड पोलीस स्टेशन बाहेर आम्हाला FIR दाखल करण्यापासून अडवत होते असे आरोपही शेजाऱ्यांकडून करण्यात आले आहेत. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायला गेल्यानंतर शुक्लाला पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी बसायला खुर्ची देत VIP ट्रीटमेंट दिली होती. अखिलेश शुक्ला आणि त्याचा भाऊ अनिल शुक्ला हे दोघंही गुंड प्रवृत्तीचे आहेत. अखिलेशने तर पोलीस स्टेशनमध्येच बंदूक काढण्याचा प्रयत्न केला होता. हे दोघे कोणत्याही महिलेला मीटिंगमध्ये घरी जाऊन तुझा रेप करून फेकून देऊ अशी भाषा बोलतात तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही असे आरोप शुक्ला यांच्या शेजाऱ्यांनी केले आहेत. दुसरीकडे अखिलेश शुक्ला ज्या अजमेरा हाईट्स या सोसायटीत राहतो तिथं त्याचं इतर सदस्यांचं कधीही पटलेलं नाही असं बोललं जातंय. अखिलेश सोसायटीत कायम भांडत असतो. त्याची बायकोही भांडखोरच आहे. ते पूर्वी राहत होते तिथंही त्यांचे वाद होते. शुक्ला आणि त्याची बायको सोसायटीतल्या मराठी माणसांना कायम कमी लेखायचे. अखिलेश शुक्ला तर तुम्ही बिल्डिंग मध्ये का राहायला आला? झोपडपट्टीमध्ये जा. तुम लोगों की औकात नहीं है. मैंने मेरे घर का 40 लाख का सिर्फ इंटेरियर किया है. तुम्हारे मराठी लोग कर सकते हैं क्या इतना? असं म्हणत मराठी माणसांना हिनवायचा. मागच्या एका घटनेत शुक्लाच्या पत्नीनं दुसऱ्यांच्या घरात घुसून एका महिलेला मारहाण केली होती अशी माहिती शुक्लांच्या शेजाऱ्यांकडून दिली जाते. सोसायटीमधला वाद, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर फरार असलेल्या शुक्लाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ बनवून स्पष्टीकरण दिलं आहे. या व्हिडिओमध्ये शुक्लाने देशमुख कुटुंबावर आरोप केले आहेत. मागच्या 1 वर्षापासून देशमुख कुटुंब मला आणि माझ्या बायकोला त्रास द्यायचं, शिवीगाळ करायचं. मागच्या 5 पिढ्यांपासून म्हणजे जवळपास 100 वर्षांपासून आम्ही महाराष्ट्रात राहतोय. मी सुद्धा महाराष्ट्रीयन आहे, मराठी आहे. माझे अनेक मित्र मराठी आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला हे शिकवलं की महाराष्ट्रात स्त्रिया सुरक्षित आहेत, पण या देशमुख कुटुंबाने हे उलटे करत माझ्या बायकोला शिवीगाळ करून मारहाण केली, तिला झापड देखील लगावली आहे. मी जे केलं ते माझ्या बायकोला वाचवण्यासाठी केलं, असा दावा अखिलेश शुक्लाने व्हिडिओमधून केला आहे. दरम्यान हे प्रकरण राज्यभर पेटल्याने आता या मारहाण प्रकरणी अखिलेश शुक्ला आणि त्याची पत्नी गीता हिच्या विरुद्ध कल्याणमधल्या खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अखिलेश शुक्ला त्याच्या खासगी गाडीवर अंबर दिवा लावत असल्याची ही तक्रार पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. आता शुक्ला ज्या खासगी गाडीवर महाराष्ट्र शासनाचा अंबर दिवा लावून फिरायचा, त्या गाडीचा इन्शुरन्स 2020 मध्ये संपल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे या प्रकरणात देखील त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील अखिलेश शुक्ला याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं सांगितलंय. मारहाणीचं प्रकरण घडल्यानंतर अखिलेश शुक्ला फरार होता, पण शुक्रवारी दुपारी शुक्लाने आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या सगळ्या संदर्भात ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी तपासात दिरंगाई केली असेल त्यांच्यावर कारवाई होणार आहे. तसंच अखिलेशच्या काही साथीदारांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे पोलीस आता काय पाऊल उचलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. या सगळ्यात महाराष्ट्राचा अभिमान असणाऱ्या मुंबई शहरातच मराठी माणसाचा अपमान करून अमराठी व्यक्तीने मारहाण केली असल्याने मराठी माणूस सुरक्षित आहे का, असा प्रश्न विचारला जातोय. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.